आता लग्नाला जाणं तर खूप चालूच होतं, पण आता थोडीशी घराची साफसफाई करायची म्हटलं म्हणून आजचा दिवस साफसफाईचा काढला. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आजचा ब्लॉग एन्जॉय करूया. साफसफाईची सुरुवात तर रॅकीपासूनच केली. सर्वात आधी पूर्ण भांडे बाहेर काढून घेतले आणि त्याच्यानंतर झाडू मारून घेतले. जे एक्स्ट्राचे भांडे माझ्या आईनं शोकेस म्हणून ठेवलेले आहेत ते आधी धुवून घेतले. त्याच्यानंतर मग उन्हीचं वेलकम तर सगळं वाळवण वाळू घालून घेतलं. आता ह्या भरण्यात आहे माझ्या आजीच्या वेळेसच्या, ज्या आता विकत काही मिळत नाही. आईनं त्या आतापर्यंत जपून ठेवल्या. आता माझ्या ज्यानं जर त्या फुटल्या तर माझ्या घरात महायुद्ध सुरू होऊ शकते. मग इथे काहीतरी आयडिया लावायची म्हणून टपात पाणी घेतलं, त्याच्यात निरमा टाकला आणि पॉलिथिन घेऊन त्या घासून घेतल्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतल्या. माझी भरणी पण वाचली आणि मी आता हे डब्बे वाढले होते म्हणून ते घरात घेऊन आली आणि त्याच्यामध्ये वाळवण भरणं चालू केलं. हे आहे आंबट पापड, जे माझ्या मावशीनं करून पाठवले आहे, कारण ही रेसिपी आहे एमपी मध्ये आणि माझी मावशी तिकडेच राहते तर तिनं हे करून पाठवले. हिचे इकडे पेपर टाकून सामान ठेवणं चालू झालेलं होतं. बघा मी धुतलेल्या भरण्या कशा चमकत आहेत. तुम्ही सुद्धा हे ट्रिक नक्की यूज करू शकता. जेव्हा पाहुणे घरी आले आणि तेव्हा सोप सुपारी द्यायचं काम पडते तर पूर्ण डबे शोधा लागते, तेपर्यंत काही दिसत नाही. म्हणून मग मी हे मार्केटमधून ट्रान्सपरंट छोटे छोटे डबे आणले. आता ओवा सोप सुपारी आपण पटकन काढून देऊ शकतो.